नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे सगळ्या निराधार बांधवांसाठी महत्त्वाचे असे अपडेट आहे. त्यांचा पेन्शनचा जो हप्ता दरमहा त्यांना दिला जातो, तर या अंतर्गत जो पुढचा हप्ता आहे हा मिळवण्या अगोदर त्यांना KYC पूर्ण करावी लागणार आहे. याचं कारण म्हणजे नवीन आर्थिक वर्ष जे आहे मार्च महिन्यापासून सुरू होईल, मार्च एप्रिलपासून सुरू होईल. त्यामुळे 31 मार्चपर्यंत सगळी जी तुमची KYC आहे, आधार कार्ड, तुमचं जे डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र, हे पुन्हा एकदा तुमच्या ई-आधार शाखेमध्ये सबमिट करायचे आहेत. याबाबतचं परिपत्रक शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहेत. तर या संदर्भातच डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की नक्की काय अपडेट आले आणि त्याचबरोबर KYC प्रक्रिया कशी करायची आहे, काय अपडेट आहे, डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता यामध्ये जे अपडेट आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत संपूर्ण KYC साठीचा नवीन नियम जो आहे हा आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा आहे. मग यामध्ये असतील दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती. राज्य सरकारकडून मासूद अनुदान मिळते पण काहींना पैसे येत नाहीत. याचं मुख्य कारण बँक KYC असतं. तर मार्च महिना का महत्त्वाचा आहे, तर 31 मार्च हा बँकांसाठी सुद्धा शेवटचा असतो. त्याचबरोबर शासनामार्फत सुद्धा नवीन वर्षामध्ये पुन्हा कागदपत्र सबमिट करायला सांगितली जातात. KYC असेल तुमचे डॉक्युमेंट पुन्हा द्यावे लागतात, म्हणजे यामध्ये हयातीचा दाखला हा सुद्धा असतो. तर KYC नसेल तर नियमित हप्ते थांबतील किंवा अकाउंट ऑपरेट करता येत नाही. बँकांना सुद्धा 31 मार्चपर्यंत सर्व KYC पूर्ण करून पुढील वर्षासाठी अकाउंट हे फॉरवर्ड करावं लागतं आणि या कारणामुळे तुमचं जे बँक खातं लिंक आहे तुमच्या निराधार योजनेसाठी, ते तुमची KYC पूर्ण आहे का नाही हे चेक करणं तुमची जबाबदारी असणार आहे. KYC किती वर्षातून करावी याबाबत पाहू शकता. KYC जे आहे यामध्ये सामान्य लाभार्थी 8 ते 10 वर्षातून बँकांसाठी सांगतोय आपण. निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी निराधार शाखेमध्ये KYC करतात किंवा कागदपत्र जमा करतात त्यांना दरवर्षी कागदपत्र नव्याने जमा करावे लागतात, नाहीतर योजनेचा लाभ जो आहे हा थांबतो आणि हे खूपच महत्त्वाचं आहे. तर यामध्ये पहिल्यांदा बँकेचे जाणून घेऊयात. सामान्य लाभार्थ्यांसाठी 8 ते 10 वर्षातून KYC करावे लागते. राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत, SBI असेल, PNB, यामध्ये तुमचं खातं असेल पंजाब नॅशनल बँकेमध्ये, तर 10 वर्षातून एकदा KYC कंपल्सरी असते बहुतेक लाभार्थ्यांसाठी. सहकारी बँकांमध्ये 8 वर्षातून एकदा. आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचं, वर्षातून एकदा. त्यांना वयानुसार वेगळे नियम असतात, त्यांच्यासाठी खास पत्रकं असतात, वर्षातून एकदा KYC करावे लागते. RBIच्या सूचनेनुसार विशेष असल्यास महाराष्ट्रातील सर्व वैयक्तिक प्रकरणांसाठी यामध्ये काही लाभार्थ्यांसाठी करावे लागते यामध्ये 2 वर्षातून एकदा. मात्र सगळ्यात महत्त्वाची मुख्य गोष्ट म्हणजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता ही बँकेसाठीची KYC झाली. मात्र जी KYC आहे ती दरवर्षी करावी लागत नाही आहे बँकेसाठी. मात्र तुम्हाला निराधार शाखेमध्ये दरवर्षी निराधार योजनेसाठी जे लाभ घेतो आपण, लाभार्थी असतात त्यांच्यासाठी दरवर्षी KYC करणं आवश्यक असतं. कशी करायची पहिल्यांदा बँकेची जाणून घेऊयात. तर यामध्ये घाई करायची नाही आहे. 31 मार्च शेवटची तारीख आहे. पूर्वी KYC झाली असेल तर काहीच काळजी करायचं गरज नाही आहे, कारण वर्षातून एकदाच करायची असते काही लाभार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी. बाकीच्यांसाठी 8 ते 10 वर्षातून एकदा. तुम्ही एकदा चेक करू शकता बँकेमध्ये चौकशी करून KYC आहे का नाही. नेट बँकिंग असेल तर सोपं पडतं. त्याच्यानंतर यामध्ये सोशल मीडियावर काही मेसेज येत असतील, तहसील कार्यालयामध्ये हयात दाखला सादर करा, पोस्ट ऑफिस बँकेमध्ये KYC करा. तर हे फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, सगळ्यांसाठी नाही आहे, फक्त बँकेसाठी सांगतोय. दिव्यांग, विधवा, आजारी यांना 8 ते 10 वर्षातून एकदा बँकेची KYC करावी लागते आणि प्रत्येक बँकेचे नियम हे वेगळे असू शकतात. तुमचं बँकेचा नेमका नियम तपासून तुमची KYC नसेल तर तुम्ही करू शकता, कारण 8 ते 10 वर्षातून एकदाच ही करायची असते. आता ही झाली बँकेची KYC. आता आपण जाणून घेऊयात जी आपली निराधार योजनेअंतर्गत सगळी कागदपत्र असतात. आता पाहू शकता जेव्हा आर्थिक वर्ष संपतं 31 मार्चला, त्याच्यानंतर नवीन वर्षाचा जो लाभ सुरू होतो, एप्रिल असेल तर मे असेल, त्या महिन्यामध्ये तुमचा एप्रिल महिन्यासाठीचा जो लाभ दिला जातो, यावेळेला तुमचे जे अगोदरचे कागदपत्र असतात त्यावेळी पुन्हा नव्याने तुम्हाला कागदपत्र सबमिट
करावे लागतात आणि हा नियम संपूर्ण राज्यभरामध्ये लागू असतो. तर याबाबत परिपत्रक सुद्धा लवकरच तुमच्या जिल्हा तहसील कार्यालयाअंतर्गत जारी केले जाईल. तुमच्यापर्यंत सुद्धा ते पोहोचेलच. तर या अंतर्गत पाहू शकतात जे लाभार्थी आत्ता लाभ घेत आहेत निराधार योजनेअंतर्गत यावर्षी हे सक्रिय असतात आणि पुन्हा पुढच्या वर्षीसाठी त्यांना निराधार शाखेमध्ये हे कागदपत्र जमा करावे लागतात. या अगोदर आपण पहिल्यांदा सुरुवातीला पाहिलं व्हिडिओच्या ती बँकेची केवायसी ही दरवर्षी करावी लागत नाही. जर झाली असेल तर त्यामध्ये कोणतेही अडचण येत नाही. मात्र निराधार शाखेमध्ये जाऊन दरवर्षीची केवायसी म्हणजेच तुमचे कागदपत्र दरवर्षी सबमिट करणं आवश्यक असतं. त्याबाबत परिपत्रक जारी झाल्यानंतरच तुम्हाला कागदपत्र सबमिट करायचे आहेत. जोपर्यंत तुमच्या तहसील कार्यालय सांगत नाहीये की तुमचे डॉक्युमेंट तुमचे कागदपत्र सबमिट करा तोपर्यंत तुम्हाला जायचं नाहीये. जेव्हा परिपत्रक जारी होईल त्याच वेळेला मात्र कागदपत्र नियमितपणे त्यांच्याजवळ पोहोचणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने केवायसी बाबत कागदपत्रांच्या अपडेट बाबत ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. लवकरच मार्च महिन्यासाठीचा जो हप्ता असेल त्याचबरोबर इतर निराधार योजनेअंतर्गत ज्या काही नवीन योजना असतील याबाबतच्या अपडेट अशाच प्राप्त होतील. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.